एकदा आपल्यासाठीच तुम्ही जोरात टाळ्या वाजवा तुमच्यासाठीच. कार्यक्रमाचा आस्वाद आपण, आणि कसं असतंय हरिभक्तीमध्ये गोडी वेगळी असते. दिवसभर आपल्या वर्षभरात आयुष्य आपल्या संसारासाठीच चालू आहे, सगळं काय आहे ते, पण 7 दिवस परमार्थासाठी दिले पाहिजेत हे वारकरी संतांनी सांगितलेलं आहे. ते एवढं द्यायचं आहे ते 8 दिवस की आपण त्या संसाराचा विचार करायचा नाही. कोणी जेवलं का, कोणी खाल्लंय का, तयार करून ठेवायचं, भूक लागल्यावर खातोच आहे तो, एवढी चिंता करायची गरज नाही. खूप छान आहे परमार्थाचा. तुम्ही एकदा इथं येऊन बसला की पुन्हा चिंता करायची, अवघी चिंता वारली. अतिशय धन्यवाद महाराजांचे. शब्दामध्ये धन्यवाद म्हणायला माझ्याकडे तरी शब्द नाही आहेत. आपण त्यांच्या चरणामध्ये दासत्व पत्करू. त्यांना माझा तर साधारण नमस्कार आहे, आपल्या सर्वांच्या नमस्कार आहे. आपण असंच वरचेवर या कार्यक्रमासाठी येत राहावं असं वाटतं. ही कथा अशी चालू राहावी. शिवपुराण कथा इतकी रसांबत मी तरी पहिल्यांदाच. मी भरपूर कथा ऐकल्या, पण ही कथा काही वेगळीच आहे. म्हणजे शिवाय तर असं आहे, कोर्टामध्ये आपलं काम उरकून पुन्हा इथं सेवा ते देण्यासाठी मुद्दामून आले. ही भावना पाहिजे आपल्यामध्ये की आपण सेवा काहीतरी इथं दिली पाहिजे. आजचा दादा महाराज समाधी सोहळा यासाठी परिवार व पत्की परिवार हे सर्व इथे उपस्थित आहेत. उद्या सकाळी बरोबर सकाळी अभिषेक होईल ब्रह्मवंदांच्या उपस्थितीमध्ये. महाराजांना 11 ब्राह्मणाच्या ब्रह्मवंदांच्या उपस्थितीमध्ये अभिषेक होईल. समाधीस्थ महारुद्र अभिषेक 7:30 ते 10 या वेळेमध्ये आरती वगैरे सगळं संपूर्ण होईल. 10 ते 11 वेळेमध्ये शिव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर 1 तास कथा होईल, कारण पुढे काल्याचं कीर्तन आहे. 11:30 ते 1:30 या वेळेत हरिभक्ती परायण अनिल महाराज जोशी माजलगाव यांचेच बंधू, अतिशय दरवर्षी आपण ऐकताय, खूप सुश्राव्य असं कीर्तन आहे. आपण यांच्याही कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर ट्रान्सफर केलेलं आहे. दोनच बघू असल्यामुळे काही नाही, आजचं उद्या उद्याचं उद्या होत आहे. आणि आज अनिल महाराज करणार आहे. आज माऊली महाराज करणार आहे, त्यांचे बंधू करणार आहे. बरोबर ठीक आहे. बरोबर काल्याचे कीर्तनही महाराजच करणार आहे. हे तर टाळ्याच्या गजरामध्ये जोडा. मग आपल्याला ते 1 तास आणि 2.5 तास किंवा 2 तास, काही काळजी करू नका, 3 तास भरपूर परमानंद महाराजांच्या अमृतवाणीतून आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला भाग्यच आहे म्हणायचं. या संपूर्ण कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा. 5 मिनिट नामस्मरण होईल दादा महाराजांचा. आज दादा महाराजांचा समाधी आजचा दिवस आहे तो, ज्या दिवशी या परमात्म्याने आपल्या समाधीमध्ये त्यांनी निरोप घेतलेला आहे आणि समाधीस्थ झाले आहेत. 5 मिनिटामध्ये आपण दादा महाराजांचा नामजप करूया आणि त्यानंतर मग आरती. 5 मिनिटच फक्त नामजप होईल, तोपर्यंत आरतीची तयारी चालू ठेवा. हॅलो रसना